शिरोळ तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सन 2025-30 या पंचवार्षिक निवडणुकीच्या सरपंच पदासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर आरक्षण जाहीर केलंय। यामध्ये 52 ग्रामपंचायतपैकी 26 महिला 26 पुरुष असं आरक्षण जाहीर झालंय। यावेळी आरक्षणानंतर उपस्थित नागरिकात काही खुशी काही गम असं वातावरण पाहायला मिळालं। शिरोळ तालुक्यात 52 ग्रामपंचायती सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया मंगळवारी तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये पार पडली। यावेळी तालुक्यातील प्रमुख राजकीय पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते नागरिक आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित होते। सुरुवातीला तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आरक्षण कशा पद्धतीने सोडलं जाणार आहे याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। त्याचबरोबर तालुक्यातील एकूण गावनिहाय मतदान व आरक्षणाची प्रक्रिया याची माहिती असणारी डिजिटल स्क्रीन लावण्यात आली होती। सुरुवातीला अनुसूचित जाती आरक्षण सोडत झालं। यामध्ये 1995 पासून आज अखेर अनुसूचित जातीसाठी बुबनाळ, अब्दुल्लाट, अर्जुनवाड, अकिवाड, शिर्टी, अनुसूचित जाती महिला राजापूरवाडी, शिवनाकवाडी, लाटवाडी, उदगाव, टाकवडे हे गावं आरक्षित झाले। अनुसूचित जमातीसाठी 1995 पासून आरक्षण न पडलेले आगर, टाकळीवाडी या 2 गावांपैकी अनुसूचित जमाती महिला आगर हे गाव चिठ्ठीद्वारे काढण्यात आले। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणात हेरवाड, जैनापूर, उमळवाड, तेरवाड, राजापूर, घालवाड, जुने दानवाड, तर नामाप्र महिलांमध्ये दत्तवाड, औरवाड, नवे दानवाड, यड्राव, बस्तवाड, आलास, संभाजीपूर हे आरक्षण पडलंय। तर खुला सर्वसाधारण प्रवर्ग महिलांमध्ये कवठेसार, कोथळी, कुटवाड, नांदणी, शिरढोण, शेडशाळ, गणेशवाडी, कोंडिग्रे, हरोली, शिरदवाड, जांभळी, नुरसेवाडी, खिद्रापूर, तर सर्वसाधारणमध्ये चिंचवाड, कणवाड, तमदलगे, हसूर, धरणगुत्ती, कवटेकुला, घोसरवाड, दानोळी, निमशिरगाव, चिपरी, मजरेवाडी, गौरवाड, टाकळी हे आरक्षण जाहीर झालंय। यावेळी काही जण शंका उपस्थित केल्या, परंतु त्याचं निरसन तहसीलदार हेळकर यांनी केलं। परंतु या पंचवार्षिक निवडणुकातील सरपंच पदाच्या आरक्षणानं उपस्थित काही जणांना हवं तसं आरक्षण मिळालं, तर काहींच्या पदरी नाराजी पडली। सदर आरक्षण सोडत शांततेत झाले।